सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे वचन. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर आजचा विषय आपला असा आहे की सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची एक वचन देण्यात आलेले आहे. आणि हे वचन कुणी दिले आहे आणि ते केव्हा दिलेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. तर सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजेच ओल्ड पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे वचन काल दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे झालेल्या पेन्शन महाअधिवेशनादरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले व शिवसेना उबा ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले आहे. राज्यात काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे महाअधिवेशन झाले. यावेळी राज्यातील सर्वच जिल्ह्यातून लाखो कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन म्हणजेच ओल्ड पेन्शन हवी आहे. कारण नवीन पेन्शन योजनांमध्ये तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना असो की युनिफाईड पेन्शन असो, या पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन अथवा इतर भत्ते दिले जात नाहीत. तसेच नवीन पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये फायदा होत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनकरिता सन 2005 पासून वेळोवेळी आंदोलने, मोर्चा काढून आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी लढा देण्यात येत आहे. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय घेणार. तर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजेच ओल्ड पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे वचन उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्याकडून देण्यात आले आहे. दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या महाअधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी प्रमुख उपस्थिती लावून याबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी कर्मचाऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मी घेऊन आलो होतो. ती अशी की राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं तर अशा वेळी महाविकास आघाडीचं सरकार आपल्या पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशाच्या तशी लागू करेल असं एक वचन किंवा असं एक आश्वासन नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. आता ही एक महत्त्वाची बातमी मानली जाऊ शकते किंवा एक आशादायक बातमी मानली जाऊ शकते. जर सरकार आलं महाविकास आघाडीचं पुन्हा जर राज्यात, तर अशा वेळी जुन्या पेन्शनचा मार्ग सुकर होऊ शकतो किंवा एकंदरीत या भीतीपोटी जे राज्यात विद्यमान सरकार आहे ते सुद्धा विचार करून जुन्या पेन्शनचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वीच देऊ शकतं अशी एक शक्यता यामध्ये वर्तविण्यात येत आहे. तर असेच कामाचे व्हिडिओज शासकीय कर्मचाऱ्यांना बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशनल एज्युकेशन मनोहर अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. तर त्यावर जाऊन आपण तेही आपले महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आता पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.